आपण नोट करतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. अनिल घरत आणि हरेश ही ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम जगडे पाटील दादर आणि त्यांना फाईट करेल जीतू रिची निलेश डोंबिवली. तर स्वागत आहे दोन्ही टीमचं. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. सुरेश महिला मंडल यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं या सगळ्या महिलांचं देखील तितकंच मोठं योगदान आहे या आयोजनामध्ये. पाहुण्यांचा पाहुणचार व्यासपीठावरती ज्या काही अगदी आपण सन्मान महिलांचे होताना पाहताय त्या सगळ्यांमध्ये या गावातील महिलांचा, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या सगळ्या माता भगिनींचं तितकंच मोठं योगदान आहे. आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज स्पर्धेच्या चौथ्या रात्रीमध्ये. शिवनेरी चषक पूर्ण गाव आणि पूर्ण ग्रामस्थ एकत्रित येऊन या गावाचं नाव करण्यासाठी शिवनेरी चषक भरवत असतात. लाईन चांगली आहे, फटका देखील चांगला आहे. मिड ऑफला बीट केला तर जाईल बाहेर. क्रिकेट विथ फुटबॉल. इथे गोल झालाय, बॉल चालला सीमारेषा बाहेर. गोल फिल्डरने केलाय बट गेम मैदानावरती बॅटरचा झालाय कारण त्याला मिळाले धावा. या ठिकाणी 4. पहिला चौकार या मॅच मधला आणि या चौकारानं अकाउंट ओपन झालाय फलंदाज हरेशचं. अनिलच्या बॅट मधनं आली होती सिंगल. आता पाटील नेटवर्क म्हणेल अभी ठीक कर देता हूं, लो हो गया. बॉल तयार. बॅकफुटला गेले, जागा बनवली होती. क्रॉस बॅटनं ऑन साइडला खेळायचं होतं अगेन्स्ट द टर्न आडवा बॅटनं. मग बॉल इतका फिरला की त्या फिरणाऱ्या बॉलनं बॅटरला देखील आपल्या तालावरती नाचवलं. बट फायनली एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी 6 बिनबाद. एक चांगली सुरुवात आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं एका बाजूला स्कोर कार्ड वरती रन्स. स्विच इट केलाय, फटका चांगला अगदी सहजच सॉफ्ट हँडनं गॅप मधनं पाठवलाय. सन्माननीय खासदार श्री राजेंद्र साहेब त्यांच्या बॅनर्सला कट आउटला मानवंदना देणारा हा आहे तो चौकार. आणि खासदार साहेब म्हणजे ते नाव ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं 1,51,000 रुपयाचं 11,000 रुपयाचं कॅश प्राइज या टुर्नामेंटसाठी ज्यांनी दिलाय त्याबद्दल त्या व्यक्तिमत्वाची एक विशेष या स्पर्धेमध्ये ओळख आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचं एक विशेष अगदी दमदार असं सपोर्ट आहे. त्याबद्दल खासदार साहेबांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीनं. धावफलक डबल डिजिट मध्ये. टीमची टोटल आहे 10. विराथन नांदगडी पाडाचं हे ऐतिहासिक मैदान आज तुम्ही पाहताय चौथ्या रात्रीमध्ये विद्युत प्रकाशात नाहून गेलाय. अंपायर्सला रिक्वेस्ट आहे अगदी जो टायमर ऑन आहे त्यावरतीच आपल्याला 5 षटकं 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. आणि प्रत्येक टीमसाठी ही नियमावली सारखी आहे. टायमर सेट आहे. आतापर्यंत 3 मिनिटं या ठिकाणी तुम्ही वापरली आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत झालेत 11. षटक सुरू आहे मैदानावरती. पहिल्या P1चा अंतिम बॉल. धावफलकावरती धावा. पहिलं षटक संपल्यानंतर या पाहूयात किती लागतात. ओव्हरथ्रो झाला, मागे बॅकअप आलं. या दरम्यान मेल एक सिंगल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12. कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये वयाच्या 40 नंतर आज सगळे हे खेळतात हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर यातच त्यांचा विजय आणि त्यातल्या त्यात मैदानावरती जो संघर्ष हे सगळेजण करतात त्या संघर्षाला क्रिकेटच्या पटलावरचा एक मानाचा सलाम या टीम आता शंकाच नाहीये. जबरदस्त आणि दमदार असं आयोजन काय असतं आज या सफाळ्यातील शिवनेरी चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. हे तो सिर्फ झाकी आहे, पुरी कहाणी आना अभी बाकी आहे. कारण मागचे 3 दिवस आपण सफाळे असेल VT लाईनचं क्रिकेट अनुभवलंय. अजून तुम्हाला वसईचं क्रिकेट पाहायचंय. व्यावसायिक क्रिकेटर्स अजून येताना आपल्याला दिसतील. बरोबर या स्पर्धेच्या शेवटच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये लीग स्टेजला मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. 27 जानेवारीला ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून 4 टीम्सला आपण इन्व्हाइट केलं. आज 40+8 टीम्स आहेत. नॉकआउट मॅचेस त्यांच्यामध्ये रंगतात.
आणि एक दमदार असं आयोजन, टाइम मॅनेजमेंट अगदी लाजवाब. लोवा फुल टॉस अगदी बैठक स्टाईल खेळायचं होतं. पाहिलं की जसं डीप होत नाहीये बॉल, भरपूर लांबूनच खेचलं बॉलला क्रॉस बॅटनं आणि धावफलकावरती धावा आपण पाहताय स्कोर कार्ड वरती या ठिकाणी जाऊन पोहोचले आहेत सिंगलच्या मदतीनं. 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावर. बॉल तयार. हेमंत ओव्हर नंबर सुरू 2. अगेन द टर्न, समोर लॉफ्ट करायचं होतं, नाही जमलं त्या ठिकाणी फलंदाजाला. कीपर मात्र तिकडे बीट झाला आणि एक सिंगल या ठिकाणी येते बाईटच्या स्वरूपात आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील स्कोर कार्डवर ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत धावफलकावरती. रन्स या ठिकाणी आपण पाहताय खतरनाक, कारण ज्या स्टेजला मैदानावरती आज विदाउट लॉस पॉवर प्लेमध्ये स्टार्ट मिळतोय ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे बॅटिंग करताना टीम वसई 11 साठी. बॉल तयार. हेमंत सॉफ्ट हँड ऑन साइडला गॅप शोधलाय, बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जमिनीला अगदी समांतर अलॉंग दी कार्पेट. मैदानाच्या बाहेर आपण पाहताय तिकडे कटआउट आहे. सुरेंद्र पाटील डोंबिवलीचे जे उद्योजक आहेत, एक मोठं योगदान आहे त्यांचं या क्रिकेट स्पर्धेसाठी आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील एक मोठं आर्थिक सहकार्य आलं. थर्ड अंपायर चेक साठी. थोड्याच वेळात आता निर्णय अगदी यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतील. ऑनफिल्ड अंपायर्स मैदानावरती थर्ड अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आला. नयन जायचंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. अंपायर्स ऑन फील्ड पाठवायचं की चेक करायचं? चेक करावं लागेल. चला या तुम्हालाच बोलवलंय आता, जिम्मेदारी तुमच्याच खांद्यावरती आहे. जेपी पॅनल आज ऑफिर आप चेक साठी या ठिकाणी DRS कॉल करण्यात आला. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हेमंत शेट्टी सर त्या ठिकाणी, सागर मोरे सर आणि आज लाला सर आपल्यासोबत जॉईन आहेत. चला हेमंत शेट्टी सर जॉईन झालेत, जे मॅच रेफरीज आहेत. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. चेक गोलंदाजी आणि पालघर अगदी यामध्ये मोठा दबदबा मुन्ना पठाण जेपी पॅनलच्या नावाचा आणि हा नो बॉल म्हणजे हा गोलंदाज यानंतर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये आणि निर्णय आलाय तो मान्य करून तुम्हाला पुढचं क्रिकेट या ठिकाणी सुरू करावं लागेल विदाउट आर्ग्युमेंट्स. नो बॉल आणि पॅनल्टी 2 रनची, अशा टोटल 3 रन्स स्कोरकार्ड वरती जोडला जातील आणि एक आली आहे अगदी आपण पाहताय 4 आलात म्हणजे टोटल मिळतील या ठिकाणी 7 आणि नेक्स्ट बॉल फ्रीट. एका बॉलवरती 7 रन बनतात. हो बनतात, चौकार आल्यानंतर देखील त्या बनतात जर नो बॉल या ठिकाणी चेकच्या माध्यमातून आला तर. चला फ्रेश बॉल तुम्हाला इथनं वापरावा लागेल. 6 षटकांची मॅच, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मोठा ऍडव्हान्टेज, स्ट्रायकर बॉलर जे पॉवर प्ले मध्ये आले त्यांचं षटक या ठिकाणी वादग्रस्त शैलीमध्ये आढळलं, त्यांचं षटक थांबलंय म्हणजे आता एक एक्स्ट्रा बॉलर टीम कनक 11 भांडुपला शोधावा लागेल. त्याचा एक वेगळा फायदा मैदानावरती उचलू शकते बॅटिंग करताना. वसई 11 सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. धावफलक स्कोरकार्ड वरती 21 आणि नेक्स्ट बॉल फ्रीट.
बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. धावफलकावरती धावा 21 आहेत. 1.2चा खेळ झाला. 6 षटकांची मॅच आहे. धावफलकावरती धावा एक चांगल्या स्टेजला. नेक्स्ट बॉल फ्री आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता सज्ज झाला तो म्हणजे गोलंदाज अजय. या ठिकाणी आपण पाहता बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर फ्रीचा बॉल घेऊन सज्ज होतोय फिरकीपट्टू आणि त्या सोबतीनं व्हरायटीज ज्या बॉलर्स कडत अजयला पहिलाच बॉल ऑफ ब्रेक बॅकफुटला गेले. जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि पाठवला बॉल कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. थँक्यू डीजे. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करायचं आहे दोन्ही टीम ना. नेक्स्ट मॅच 4 धावा धावफलकावरती ऍड झालेत. पुढचा सामना जगडे पाटील दादर 11 आणि रिची जितू निलेश डोंबिवली. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. बॉल चालला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग 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 शॉट. वन बाउंस इन टू द फॅन. सेकंड 4. नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतीये. खोलवट टप्प्याचा बॉल समोर काढला लॉंग ऑफला. फायनली चौकारांचा जो प्रवास होता काही काळ जरूर थांबलाय. थोडीशी मिसफील्ड आणि त्याच दरम्यान 2 धावा त्या देखील पूर्ण झाल्यात. आधीच धावा मैदानावरती वेगानं सुरुवात आणि त्यामध्ये अशा मिसफील्ड येत्या काळामध्ये टेन्शन तुमच्यासाठी वाढू शकतील. रहा संघर्ष की जो चलता वही संसार को बदलता. जिसने रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले होते. फॉलो केलं अगदी डेट मध्ये. या ठिकाणी आपण पाहताय बॉल खोलात टाकला होता आणि तिकडे बीट केलं फलंदाजाला. लगातारचे आपण पाहताय या ठिकाणी काही चौकार आले, नो बॉल्स आले, पेनल्टी देखील लागली. चेक मध्ये गोलंदाज आढळल्यानंतर 2 ओव्हर रन्स 31. 15.50 या सरासरीने धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है ना, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. आणि आज ते करायचंय. मैदानावरती रात्र अंधाराची आहे. या अंधाराच्या काळोखाच्या रात्रीमध्ये तुम्हाला विजयाचा रस्ता या ठिकाणी शोधायचा. सुरेश महिला मंडल या ठिकाणी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते जे सगळ्या मॅच एन्जॉय करतात. स्वागत या सगळ्या माता भगिनींचं. अगदी सर्वच्या सर्व गाव एकत्रित येऊन भरवत असं शिवनेरी चषक आणि त्या शिवनेरी चषकाचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरती जो महिला वर्ग आलाय आणि या सर्वांचं मोठं योगदान आहे. महिलांच्या माध्यमातून भरपूर मोठं आर्थिक डोनेशन येतं. सुरेश मित्र मंडळाच्या माध्यमातून चांगलं काम होतं. महिला मंडळ चांगलं काम करत असतं. म्हणून तर आज शिवनेरी चषक फक्त सफाळेपुरती किंवा या विराथन गावापुरती मर्यादित नाही आहे. या पूर्ण पालघर जिल्ह्याच्या अभिमानाच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनानं या गौरवशाली स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि इकडे देखील तुम्ही पाहता काही आर्थिक डोनेशन त्या ठिकाणी येत असताना तब्बल 5,000 रुपयाचा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सगळ्यांसाठी. म्हणून तर आपण म्हणालो की या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात योगदान असतं. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं. अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. आणि आज या गावाच्या नावासाठी हे महिला मंडळ देखील आपल्या मेहनतीतनं जमा झालेलं जे काही आर्थिक योगदान ते या स्पर्धेसाठी देत असतं. सलाम आज तुमच्या कार्याला, तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या विचारसरणीला. आणि महिला वर्ग कुठेही मागे नाही आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण सुरेश महिला मंडळ विराथन बुद्रुक गावाचं. रनआउटची संधी होती. अंपायर्सकडे पाहिलं अशाभूत नजरेनं आणि याच दरम्यान आपण पाहताय स्कोर कार्ड वरती रन्स जोडल्या जातील. शेखर किनी आमच्या सोबत ॲज अ स्कोर 33. 33 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कोई भी लक्ष्य बड़ा नहीं जीता वही
जो डरा नाही आणि आज न घाबरता न डगमगता न थकता तुम्हाला करायचा संघर्ष तो म्हणजे शिवनेरी चषक जिंकण्यासाठी सगळे लेजेंड्स आज मैदानावरती आलेत. एज इज जस्ट नंबर आज या सर्वांनी सांगितलंय. जे क्वालिटी क्रिकेट आज 40+ फॉर्मॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. म्हटलं जाता ना परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन उनका फलो पर बोलतं. अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आणि वय वर्ष 40 नंतर या सगळ्यांनी गाजवलेली क्रिकेटची मैदानं अनेक साऱ्या आठवणी आज जागा होतील. तोडफोड ग्रुप कडनं सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत हे एक वैयक्तिक पारितोषिक खेळाडूला तोडफोड ग्रुप कडनं तोडफोड ग्रुप ठस्सन ग्रुप या सगळ्यांच्या माध्यमातून भरपूर मोठं योगदान आहे टुर्नामेंटचं. फटका चांगला समोर क्षेत्ररक्षक देखील टिपला झेल डावाला पाडली खिंडार 33 धावेची पार्टनरशिप जी सुरू होती त्याला लागली आहे नजर आणि विकेट मिळतीये कारण गोलंदाज देखील आता करतोय कहर. नाव आहे त्याचं अकबर. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 एक सुंदर स्टार्ट दिला मैदानावरती. फलंदाजी करताना अनिल हरेश 9 चेंडूमध्ये हरेश अगदी 21 वरती बॅटिंग करतात आणि आता मैदानावरती अनिलची विकेट गेल्यानंतर त्याच्या जागेवरती नंबर 3 वरती फलंदाज दाखल होतोय तो म्हणजे संदीप. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 षटकांची मॅच. 6 षटकांचं क्रिकेट ज्यावेळी असतं ना तुम्हाला भरपूर सारे प्लॅन्स मैदानावरती घेऊन उतरावं लागतं. पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्ले तिथे आक्रमण विकेट देखील टिकवायच्यात. नंतरच्या 2 ओव्हर्स तुम्हाला रन्स बनवायच्यात विकेट थांबवायच्यात. शेवटची 2 षटकं तुमच्या अगदी पिंच हिटर्स स्लॉगर्स बॅटर्स प्रमाणे तुम्हाला मैदानावरती त्यांना संधी द्यायची आहे. या सगळ्या प्लॅन्स नुसार मैदानावरती 6 ओव्हर प्रत्येक टीम प्रयत्न करेल कमीत कमी 55 ते 50 धावा स्कोर कार्डवरती लावल्या जावा कारण या मैदानावरती ते फायटिंग टोटल आहे. काही टीम्स अशा देखील आहेत ज्यांनी 68 बनवलेत 70 बनवलेत. पहिल्या दिवशी अगदी आपण 79 रन्स बनताना देखील पाहिलात रेग्युलर फॉर्मॅटच्या माध्यमातून. पहिली रात्र टुर्नामेंटची गाजवली टीम द्वारका माई चिखलपाडा अगदी इथनच काही अंतरावरती असणारं ते गाव त्यांनी गाजवलं. शिवनेरी चषकचं पहिले रात्रीचं मैदान. दुसरा रात्रीचा खेळ गाजवला उमेश 11 जागमाता रावळेनं अलॉंग दी कार्पेट. फटका चालला समोर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे तैनातात आणि कालच्या रात्रीमध्ये 2 टीम्स टेबल टॉपर्स आपल्याला मिळालात. बाप्पा मोरिया आणि विठ्ठलवाडीच्या सोबतीनं अजून एक टीम फाईट करताना दिसेल. केळवायला पण काय क्रिकेट दाखवलं काल दोन्ही टीम्सनं. आणि ज्यावेळी केळवा आणि विठ्ठलवाडीची मॅच रंगेल ना पूर्ण सफाळेमध्ये कर्फ्यू लागेल आणि मैदानावरती गरमी माहोल बनल. इतकं क्वालिटी क्रिकेट काल त्या 2 टीम्स मधनं पाहायला मिळालं. तर कालच ती मॅच आपल्याला असं वाटलं की पाहायला मिळेल थोडा वेळ जास्त झाला तर मग तो सामना आपण थोडा पुढे ढकलला. वॉट अ शॉट हलक्या हातानं टच करायचं होतं जरूर झालं मात्र गॅप जो शोधायचा होता तो मैदानावरती व्यवस्थित मिळाला नाही. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती थांबली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 11.33च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळालात. अजूनही 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये रन्स किती येतील लक्ष त्याकडे देखील लागलं. तीन षटकांसाठी अगदी अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. मग उर्वरित जी 2 षटकात तुम्हाला 10 मिनिटं आणि 34 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा तुम्हाला 6व्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4च खेळाडू ठेवण्याची संधी या ठिकाणी दिली जाईल. षटक संपली आहेत 3 स्कोर कार्ड वरती धावा 34 ऑन बोर्ड 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्टेट ट्यून या पाहूयात मैदानावरती किती धावा या ठिकाणी बनवला जातील येणाऱ्या 3 ओव्हर्स मध्ये कारण अजूनही 9 विकेट्स हातामध्ये.
फटका चांगल्या ऑन साइडला पुल पॉवरफुल डिलायशियस वंडरफुल येतोय खणखणीत षटकार फलंदाज संदीपच्या बॅटमधनं. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर राजूचे एक शॉट वन्स मोर उडू देतो षटकार जाऊ दे फोर राजूचे एक शॉट वन्स मोर. अगदी बरोबर. बॅटिंग करणारी टीम म्हणत असेल येऊ दे रन्स वन्स मोर वन्स मोर वन्स मोर, बट बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरुद्ध गोलंदाजांना देखील लावायचा जोर, आपण देखील नाहीयेत कमजोर हे सांगायचं तर करायचं वाल पलटवार. रायवलरी या दोन्ही टीम्स जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध येतात एक खतरनाक संघर्ष मैदानावरती रंगतो. जुना चेंडू मैदानावरती दिला जाईल कारण 3 ओव्हर नंतर हा मॅच बॉल या ठिकाणी मिस झाला. काही क्षणात पुन्हा एकदा मॅच ऑन. संदीपची बॅट ऑन आणि त्यांना 2 चेंडूमध्ये 350च्या स्ट्राईक रेटनं बनवले धावा आतापर्यंत 7. 10 बॉलमध्ये 21 केलेत. एका बाजूला बॅटिंग करताना हरेशनं त्याला साथ देतोय. ओव्हर द विकेट लेफ्टी बॅटर्ससाठी टाकला यॉर्कर फलंदाज इथे बाद होतील. लाईक बी फॉर विकेट LBW आणि धक्का लागला मैदानावरती. या दुसरा षटकाराचं उत्तर क्विक रिप्लाय एक तिखट आणि भेदक यॉर्करनं दिलाय. हा ऍक्शन रिप्ला तुमच्या समोर बॅटन पॅड मध्ये परफेक्ट प्लन समोर मिडल स्टिकला सापडले. विकेटचं पतंग खेळाडू बाद. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आतापर्यंत 441 प्रेक्षक YouTube वरती मॅच एन्जॉय करतायत. चॅट बॉक्स तुमच्यासाठी ऑन. तुमच्या आवडत्या खेळाडूला तुमच्या आवडत्या टीमला या ठिकाणी तुम्ही मोटिवेट करू शकता. पाटील इव्हेंट नेटवर्क या स्पर्धेच्या माध्यमातून टेलिकास्ट करताना तुम्हाला पाहायला मिळते आणि ऑनलाईन अनेक सारे चाहते जोडले गेलेत. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत मित्रांनो तुम्हा सर्वांचं. षटकारानंतर स्कोर आहे 40 ला विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत आपण पाहताय त्या म्हणजे 2. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. बॉलिंग ट्रॅक वरती अजय आपल्या गोलंदाजीतील सेकंड स्पेल सध्या तो या ठिकाणी हाताळतोय. या आधी पॉवर प्ले मध्ये त्याला बॉलिंग करताना आपण पाहिलं. चांगला चेंडू आहे माता बॅटची कडा. लक फॅक्टर ऑन. पहिल्याच बॉल वरती संतोषला मिळतील धावा या ठिकाणी 4 आणि जय श्रीराम प्रभू श्रीरामांचं जे कटआउट आहे तिकडे बॉल जाताना लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 4 4. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहता कामगिरी करतायत पाटील नेटवर्कची टीम. फुल टॉस होता अलॉंग दी कार्पेट. गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल चला डीप मध्ये मड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल्सनं या ठिकाणी पुढे जातील. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावरती अतिशय चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगल्या स्टेजला ही मॅच 46 झालात. एक चांगला पाया या ठिकाणी तयार करण्यात आला. या पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड कमबॅक कसं करते मैदानावरती कनक 11 भांडूप. स्लो 1 हाफ ट्रॅकर कमी गतीनं टाकलाय. पुन्हा एकदा कीपर बीट. पुन्हा बॉल लॉंग स्टॉपला. सीमा रेषा पार. चुकीला माफी नाहीये. मिळतील धावा 4. थँक्यू डीजे. सगळ्या डगड मध्ये स्माइल आहे कारण त्यांना माहिती आहे ये हो डगर या ओ हो डगर अपन नहीं रुकेगा क्योंकि जब तक तोड़ेगा नहीं तब तक अपन मैदान छोड़ेगा नहीं. बैटिंग करती है टीम वसई 11.
इथे लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा कीपर कडनं मिस्टेक. मात्र यावी रन घेण्याचा धाडस नाही झालाय. मानस जरूर होतं मात्र धाडस नाही झाला कारण माहिती आहे विकेटवरती थांबणं या दोन गोष्टी भरपूर महत्वाच्या. षटकं संपली 4 12.50 या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 50 रन झालेत. शेवटच्या षटकासाठी 4 मिनिटं 50 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हे 5वं षटक टाकायचं आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी कनशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग कनशी. थँक्यू डीजा. जरी दावा लागला तरी सुभाषदादा कदम यांच्याकडे कुठे कमी आहे. सध्या जरी डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत असले मग या विराथन ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच आहेत त्याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. संगीतावरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि क्रिकेट सोबत जर म्युझिक आहे तर मग ते म्हणतील की पूर्ण रात्र आजची मला आवडेल. आणि आज लेजंड सगळ्या मैदानावरती इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. 4 ओव्हरमध्ये 50 झालेत. 5वं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आला. गोलंदाज नितीन. अजूनही 12 बॉलचे खेळ शिल्लक आहे. 3 मिनिटं 27 सेकंद तुमची बाकी आहेत. वेळ आणि काळ कधी कुणासाठी थांबत नसतं. बीट झाले होते बॅट. बॉल चालला मागे. पुन्हा एकदा मिसफिल्ड मिसफिल्ड मिसफिल्ड. हे सातत्य मात्र या ठिकाणी मुळीच थांबत नाहीये. या मॅच मध्ये भरपूर एक्स्ट्रा रन आलेत आणि त्यामध्ये अजून एक बाईटच्या स्वरूपात ऍड केली जाईल. कमबॅक असं करा की मैदानावरती समोरचा देखील म्हटला पाहिजे. कधी समोरच्या टीमने वापसी केली पाहता पाहता हे कळालंच नाही. कश्ती डूबकर निकल सकती है, क्षमा बूझकर भी जल सकती है. मायूस ना हो मेरे इरादे बदल, किस्मत कभी भी बदल सकती है. क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात है. सगळं काही बदलतं. अगदी याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. सकाळी मार्केटमध्ये जेव्हा न्यूजपेपर येतं ते कोणत्याही कंपनीचं असो त्याची किंमत 5 रुपये 6 रुपये ते 10 ते 12 रुपयापर्यंत जाते. मग ज्यावेळी रात्र होतं ना त्याच वेळेला 12 तासानंतर ते रद्दीत किलोच्या भावानं विकलं जातं. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 52 लॉस ऑफ 2. चांगला बॉल आहे. टप्पा पडला. एस डिरेक्शन देखील यावेळी चांगलं झालंय. डॉट बॉलची होतीये समाप्ती. अगदी 5व्या षटकात गोलंदाज नितीनला तुम्ही पाहता 2 मिनिटं 19 सेकंद तुमची बाकी आहेत. त्यामध्ये तुम्हाला अजूनही इथनं मैदानावरती 3 बॉल पूर्ण करायचे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल एक वेगळी शैली आहे. राईट आर्म सीमर आहेत. फटका मिस टायमिंग. समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच सेक्शन मध्ये उचललाय. थ्रो केला जाईल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 5व्या षटकामध्ये असं वाटलं की आता 8 विकेट्स हातामध्ये असताना तोडफोड सुरू होईल. चौकार षटकार येतील. डाव वेगानं गिअर अप केला जाईल. तिथे फलंदाज नितीन आला आणि तो मैदानावरती वापसी करून देतोय आणि सांगतो बॅटिंग करणाऱ्या टीमला कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. 5व्या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. समोर फलंदाज हरेश. शफल झाले. ऑन साइडला वळवलाय. अर्ध्या विकेट वरती पडला. फिरलेला बॉल होता. जागा बनवली आणि बॉल पाठवलाय तोडफोड ग्रुपच्या कटआउट वर. सीमारेषा बाहेर 4. थँक्यू डीजे. मागे मॅच बॉल देखील आला आणि जो इकडनं कमिटी चॉईस बॉल देण्यात आला तो अंपायर्सकडे रिटर्न करा. मॅच बॉल वरती आपल्याला गेम ऑन करायचा. अंतिम बॉल 5व्या षटकातील. धावफलकावरती धावा या ठिकाणी आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. व्यासपीठावरती अगदी आपण पाहता अजय रुदास पाटील यांच्या स्मरणार्थ गौरव अजय पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन शिवनेरी चषकासाठी आलाय. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार. बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. झाली मिस्टेक.
मिस फील्ड, बॉल न दिला चकवा आणि चेंडू गेला सीमा पार. मिळतील धावा 4 आणि बरोबर 24 मिनिटं आणि 48 सेकंदामध्ये तुम्ही टाकली षटक 5 आणि धावफलकावरती धावात 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहता जे जाऊन पोहोचलेत धावफलकावरती 62. 62 लॉस ऑफ टी विकेट. अजूनही इथनं 8 विकेट सतामध्यात 62ला 2 गडी बादत. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू वसई 11 वर्सेस कनक 11च्या या संघर्ष भऱ्या मॅच मध्ये. सचिन या ठिकाणी सज्ज झालात बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर मैदानावरती सुरू होतीये. या ठिकाणी आपण पाहता 6. 62 झालेत आजच्या रात्रीतील. बॉलच ना वजीत एकदा करेक्शन करा. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहता गोलंदाज अजितचा. धावफलकावरती अगदी काही काळ आता त्याला असं काही इम्पॅक्टफुल षटक टाकावं लागेल. कमीत कमी 4 ते 5 धावायचं म्हणजे या मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटर होऊ शकतोय कनक 11 भांडूपचा संघ. इथे लाईन चांगली होती. पिक केला बॉलला, पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतोय. तोडफोड सुरू आहे फलंदाजी करताना टीम वसई 11च्या बॅटर्स कडनं. अनस्टॉपेबल जो येतोय फक्त इतकंच सांगतोय एक तर मारेन तर चौकार षटकार नाहीतर मैदानाच्या बाहेर. आक्रमकता काय असतं, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स काय असतं ते मैदानावरती आज वसई 11च्या या लेजंड्सनं मैदानावरती दाखवला. बॅटिंग आवडली असेल डगआउट एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या या दोन्ही बॅटर्ससाठी ज्या अनुषंगाने ते खेळतात. हरेश 21 वरती बॅटिंग करतोय. 7 बॉल मध्ये 11 संतोषने केलेत. बॉलर अजित आहे. इथे लाईन चांगली आहे. चांगला बॉल आहे. हलकसं अपील जरूर झालं. गोलंदाजानं मात्र मुळीच केलं नाही. त्याला माहिती आहे ऑफस्टम्पच्या बाहेर बॅट अँड बॉल देखील इन्व्हॉल्व. या सगळ्या गोष्टी काही क्षणात त्या ठिकाणी त्यांच्या नजरेसमोर आल्या आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जाणाऱ्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 66 या 67 या आकड्यावरती. 67 एक मोठं लक्ष या ठिकाणी लागलंय. लाईन अगदी सुरेख आहे. चांगली बॉलिंग करताना अगदी आपण पाहता सुरुवातीला आपण ज्याची चर्चा केली ना की एक बॉलर आता तुमचा ऑलरेडी चेक मध्ये आढळला. शेवटचे षटक टाकणार कोण तो क्वेश्चन मार्क आहे. अजितला मी टाकेल आणि त्यांना आतापर्यंत 4 बॉल मध्ये दिलेत फक्त 5. अजून एक चांगला बॉल आहे. फिल्डिंग मुळे आपण म्हणूयात ना या मॅच मध्ये कमीत कमी 15 रन्स एक्स्ट्रा खर्च झालात आणि त्याच टेन्शन वाढवणाऱ्या राहिल्या कारण 6 षटकांचा अगदी खेळ आतापर्यंत आपण पाहताय. धावफलकावरती धावा 68 आणि पहिल्या डावातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. पुढच्या मॅचचा केला जाईल टॉस. जगडे पाटील दादर आणि त्यांना फाईट करेल टीम जितू रिची निलेश डोंबिवली. पुन्हा एकदा मिसफील्ड. हा देखील बॉल चला बाहेर. टोटल झाली आहे 72 आणि 73 धावेचं लक्ष कनक 11 भांडूप समोर या ठिकाणी उभारलंय. ते म्हणजेच पहिल्या डावात बॅटिंग करताना वसई 11 या संघाच्या माध्यमातून. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जितू रिची निलेश डोंबिवलीचा संघ. टॉस बॉक्स मध्ये कॅप्टननं पोहोचायचंय आणि त्यांना फाईट करणारी टीम कनक 11 भांडूप अगदी आज एक चांगल्या टार्गेटला चेस करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्वरित आपण यायचं बॅटिंग डगआउट मध्ये. मात्र एक्स्ट्रा कोणताही वेळ न घेता टीम दादरचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी कोणताही एक्स्ट्राचा वेळ न घेता त्वरित रिपोर्ट करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी केला जाईल आजच्या पहिल्या फेरीतील अंतिम मॅचचा टॉस. तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु आहे एक विराट
थँक्यू डीजे. शिवनेरी चषकाचं हे ब्युटिफुल ग्राउंड ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आलेली ही सगळी क्षणचित्र सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. आणि एक अतिशय सुंदर मैदान, डोंगराच्या पायथ्याशी असणारं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे विराथन बुद्रुक गाव आणि नांदगडी पाड्याचं हे शिवनेरी चषक, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेनं खरं तर पूजन करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि त्या ठिकाणी जोडले जातील आपल्यासोबत प्रमोदजी शेडगे सर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत अदवडे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन झगडतील दादर 11 आणि रुची जितू निलेश डोंबिवली. चला, थोडंसं टॉस बॉक्स खाली करा जरा. RCC रिची प्रतिष्ठान, RCC रिची प्रतिष्ठान डोंबिवली. तर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. तर या एका साईडला दादर 11 आणि एका साईडला आपण पाहतायत RCC रिची प्रतिष्ठान डोंबिवली. मॅडमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शिवनेरी आणि फुलटसन असे दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. मॅडमच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. शेक हँड करतायत दोन्ही कॅप्टन. पुन्हा एकदा करू आपण, शोले पिक्चरची आठवण येईल अशा प्रकारचा हा टॉप होता. रितेश डिरेक्ट आउट ऑफ द पार्क. या आपण शिवनेरी, यस, शेवटच्या मोमेंटला शिवनेरी. मॅडम, स्पर्धेविषयी आपण दोन शब्द व्यक्त कराव्या. तर RCC रिची प्रतिष्ठान डोंबिवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. तर काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करणार आहात. आल्यानंतर कसं माहोल वाटलं? अंडर फ्लड स्लाइट मध्ये ही स्पर्धा गेल्या वर्षात 3 वर्ष आपण पाहिले ही डेची स्पर्धा होती, परंतु यंदाच्या वर्षात हा वेगळा कन्सेप्ट पाहायला मिळतोय. आल्यानंतर कसं फील करतायत आपण? नाही, खरंच खूप छान आहे ग्राउंड. चारी बाजूने आउटफील्ड पण चांगली आहे आणि आल्या आल्या असं वाटलं की प्रथमच नाईट स्पर्धा खेळतोय आम्ही आज आणि 40+ माध्यमातून नाईट स्पर्धा होतात, हे खूप चांगल्या गोष्टी आजच्या तारखेला. नक्कीच संजय पाटील तुम्हाला नेहमीच या विभागामध्ये प्राधान्य देत असतात. त्यांचा एक कॉल आणि तुमचा होकार संजय पाटील आणि आयोजकांचं कसं ऋणी राहतील आपण? नाही, खरंच खूप छान सुरेख मिलन झालंय तुमचा आणि असंच होऊन दे, कारण चांगल्या स्पर्धा होत गेल्या तर खेळाडूंना पण इच्छा असते. आज एवढ्या लांबून आम्ही खेळायला आलो तर त्यांच्यामुळेच खेळायला आलो आणि दरवर्षी आम्हाला खेळायची संधी द्यावी. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. मनोज जोशी पिंट्या यांना आपण पाहिलं तर यस, गुड नेम प्लीज. साई, या वेळेला आपलं वेलकम आहे सफाळे विभागामध्ये. कसं वाटतं एकंदरीत आल्यानंतर अंडर फ्लड स्लाइडच्या या स्पर्धा डे अँड नाईट मध्ये रूपांतर होत आहेत? खूप चांगलं वाटतंय. आम्ही दादरवरून आलोय, शिवाजी पार्क वरून. एवढं चांगलं नियोजन आहे तुमचं, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रेमापोटी इथे आलोय. नक्कीच, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता मनाच्या विरोधात खेळायचे 36 चेंडू तुम्हाला फेस करायचे आहेत. आज एक आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, चांगलीच मॅच बघायला मिळेल. आम्ही 70-75 करायचा प्रयत्न करू. की जेव्हा
थँक्यू व्हेरी मच साई यांचा सुद्धा आपण प्रतिक्रिया ऐकल्यात आणि शिवनेरी चषकाचं अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नंबर 1 ही स्पर्धा आपण पाहतात क्वालिटी दर्जाची. नुकताच टॉस झाला आणि RCC रिची प्रतिष्ठान डोंबिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती अत्यंत सुंदर फटका आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. पोटीप्राचे खेळाडू देखील तंत्र सुद्धा बॅटिंग करू शकतात हे दाखवून देत आहेत मैदानावरती. उलटा चेंडू होता आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडूधारी सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पंच धोनी यावेळेला चर्चा करतायत. अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, यात काही शंका नाहीये. धपल का धबा 72 2 गळ्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर त्याला उत्तर देत असताना खूप चांगली कामगिरी केली. वेलकम बॅक सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2024. कडक थंडी पडले आणि धावपलकारती धाबा आहेत 49. सुरू असलेल्या सामन्यात 2 मातप्रसंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा 4 वरती तर सचिन आपलं खातं करू शकले नाही. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धर्मेश. कुटुंबाचा चेंडू त्यावरती एक चांगला फटका सजवलाय. चेंडू झाली कोयलेच्या दिशेनं. यावेळेला बॅटिंग आपला 440चा झटका. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल. वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय शिवनेरी चषक 2024 पर्व 4. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. सचिन ज्यानं खाता खोललं नाही, परंतु दुसऱ्या बाजूला कृष्णाची बॅट मैदानावरती तळते. अप्रतिम बॅटिंग करत असताना 34 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लक्ष्मण चेंडूवरती येतोय. थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा घेईल का? दोन्ही फलंदाज आपल्याला 2 धावा पूर्ण करतायत. अप्रतिम खेळ मैदानावरती, हे महत्वाचं आहे. प्रमोद, ज्या पद्धतीने आपण बघितलं 40+ खेळाडू आणि काय छान पद्धतीने क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. डबल का धबा 13 बिन बाद 13 अशी सुरुवात या ठिकाणी कनक 11 संघाने केली. निश्चित स्वरूपात खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते. 13 धावा. कृष्णाची बॅट पकडण्याची जी शैली आहे ते वेगळ्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात प्लेयर पाहायला मिळतात. ग्रीप बदलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑलरेडी ग्रीप बदलली होती असं म्हणायला हरकत नाहीये. इथे सिंगल मिळाली, चिकी सिंगल. हरीश पाटील ब्रँड ऑफ कोपरी पुढे सरसावला गेला होता. लेग बाईच्या इशाऱ्याने एक धाव वर्जित केली जाते. अक्षय पाटील या ठिकाणी जॉईंट होत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर. प्रशांतजी, ज्या पद्धतीने खूप चांगला खेळ सुरू आहे आणि अप्रतिम आज 40+ खेळाडू खूप लांबून मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण शिवनेरी चषकांच्या आयोजकांच्या वतीने लाख धन्यवाद आणि सुस्वागतम. धर्मेश अपने बॉलिंग पर तैयार, गेंदबाजी करेंगे और सचिन एक गेंद पर है. कृष्णा ने 12 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया. बहुत ही इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. कनक 11 की टीम ये 32वां मुकाबला आप देख रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद टप्पा खाने के बाद उछलता पॉइंट के ऊपर से खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच उतना अच्छा संपर्क नहीं हुआ. सबसे अच्छी बात है कि सिंगल लिया गया और दूसरी छोर की तरफ चले गए हैं. पहले ओव्हर की जो कहानी है, अभी तक 5 गेंदों में 15 रन आए हैं. प्रमोद, एक चांगला उल्लेख तुम्ही केला कृष्णाची बॅट पकडण्याची पद्धत. आपण सलमानला बघितलं. सलमान मुपास वसई पाट्याचा खेळाडू, तो देखील अशा प्रकारची बॅट पकडतो. खरं तर उजबात आपण बघू शकता कुठे पुन्हा एकदा आपण बघायला मिळेल त्याची बॅट पकडण्याची पद्धत. डावात त्याने पुढे पकडले आणि आता उजवात तो त्याचा मागे असेल. बऱ्यापैकी राईट हँडेड बॅट्समन जे असतात, उजव्या हाताचे बॅटर असतात, बॅटचा याबल एज लागतोय. चेंडू जाईल फ्लॅंक स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तर बऱ्यापैकी ते उजव्या हाताचे बॅटर असतात. ते पहिला आपला उजवा हात पुढे घेतात, त्यानंतर डावा हात असतो. आता या कृष्णाचं वैशिष्ट्य त्याचा डावा हात या ठिकाणी पुढे आणि उजवा हात मागे आहे. परंतु हे सलमान
मोपासचा जो खेळाडू तो देखील अशाच प्रकारची बॅटिंग करतो. या स्टाईलने तो बॅट पकडतो. धापल का धाबा 15 बिनबाद 15. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडूमध्ये 15 धाबा आले. तर आणखीन एक या ठिकाणी छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत येऊया. 5 राहा एकत्र. सुंदर चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 15 धावा फलकावर. संदीप खरवत या ठिकाणी आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम अर्नाळा, फिरकीचा जादूगार म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं. परंतु एका साईडला कृष्णा आणि सचिनला विसरून चालणार नाहीये, कारण हे दोन्हीही मातब्बर खेळाडू आहेत. प्रत्येक सिच्युएशनमध्ये कंडिशनमध्ये खेळणारे हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा झालेत. शिवनेरी चषक 2024 आपण पाहत आहेत. आजची 4थी रात्र या स्पर्धेची. स्विचिटचा फटका, अगदी परिपक्वतेचा फटका पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. सिक्सर सुप्रीमो, चौकार. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा, इस जंगल में हम दो शेर चलकर चलते हो गए. आता इथे सुभाष कदम यांनी एक गाणं लावलं, त्यानंतर हे जंगलातले शेर आपल्याला बघायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. 19 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फिलहाल अगर देखे तो संदीप गेंदबाजी कर रहे हैं. विजय शंकर घरत यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. पुढील बॉल ह्या वेळेला बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. चांगली मॅच यावेळेला पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. 6 बॉलमध्ये 12 धावा कृष्णाच्या बॅटमधून. सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा. संदीप खरवत एक अप्रतिम गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अर्नाळामधून बिलॉंग करणारा खेळाडू. स्लोवर वन चेंडू जरूर होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कॅच ड्रॉफ्ट होते आणि पाहता पाहता त्या ठिकाणी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा डेफिनेटली मिळतील. अनिल घरत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. प्रशांतजी इथे महत्त्वपूर्ण होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉफ्ट होत असताना, कारण एखाद्या खेळाडूला झेल देणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ. बिल्कुल जीवनदान हमेशा महंगे साबित हुए. फिलहाल ये मौका था. गेंद के नीचे खिलाड़ी भी आए थे. कैच छोटा है. स्कोर 22 बगैर किसी नुकसान के. संदीप अपने बॉलिंग मार पर तैयार है. कृष्णा स्ट्राइक रेंज पर. ओटी पकाने के बाद घुमा बिंद रहा है. बहुत बढ़िया गेंदबाजी इस वक्त संदीप द्वारा. देखिए इस ओवर में पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का जरूर आया था. सचिन ने शानदार तरीके से आगाज किया था, लेकिन इसके बाद में संदीप खरवत ने कमबैक किया बहुत बढ़िया तरीके से. स्कोर 23 रन बगैर किसी नुकसान के. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप 23 धाव्यांची आणि एक अतिशय सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते. 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 23 धावा फलकावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, अपील केली होती, परंतु अपील फेटाळून लावली गेले. अभिजित सुर्वे अर्थातच बबली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वसई 11 वर्सेस एका साईडला संघ पाहायला मिळतोय कनक 11. भरपूर वेळा आमने सामने ठाकले गेलेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. आज 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. शैलेंद्र घोडेकर मॅन फ्रॉम नायगाव. शैलूने मात्र कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद गॉन. चांगला झेल आपण पाहू शकला. शैलेंद्र घोडेकर एक प्रेरणास्थान नायगाव संघाचा म्हणून ओळखला जातो. 10 नंबरची जर्सी परिधान करणारा
एकच साईडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. अजित परब यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. एक क्लास आणि क्वालिटी दर्जाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. प्रशांतजी 24 बॉल 50 धावा, धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असेल. 11 विकेट सचिन का 6 रन बनाए अपने टीम के लिए. रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर. कृष्णा 15 पर खेल रहे हैं. अजीत ने अपना खाता नहीं खोला. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. नए बैटर देखिए, एक बार फिर सभी करके तरफ आपको लेकर जाऊंगा. आपके पास 24 गेंदे हैं और जीतने के लिए 50 रनों की जरूरत. प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपनी बॉलिंग पर तैयार हो रहे हैं. समय ज्यादा जा रहा है. अब आपके पास 15 मिनट और 10 सेकंड का समय बचा हुआ है. संदीप के ओवर में 8 रन आए. एक बहुत महत्वपूर्ण विकेट इनको प्राप्त हुआ. अब फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो रही है. समय बहुत ज्यादा जा रहा है. सुंदरी चषक 2024 का घमासान आप देख रहे हैं. फ्लैंक पॉइंट कवर, उसके साथ अब देखिए फील्डिंग में और तब्दीली. ऑन साइड पर ज्यादा खिलाड़ी रखने की कोशिश हो रही है. प्रमुख गेंदबाज के तौर पर संतोष गेंदबाजी करने का तैयार. 24 गेंदे 50. रिक्वायर्ड 12.50 का है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. मिड विकेट है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद. ऑन साइड पर कड़क शॉट, पुल किया बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक, हवाई फायर, दर्शक बन के अंदर और ये लगा शानदार सिक्सर. थँक्यू. खूप चांगला फटका होता. यावेळेला सरळ चेंडूला फेकून दिला. डीप मिड विकेटला क्लिअर होत असताना संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस जरूर केलं गेलं होतं संतोष दावलेने. एक धावांपासून वंचित राहतील. आताच्या काळामध्ये अशा प्रकारचे चेंडू यावेळेला रिलीज करणं फार महत्वाची गोष्ट असते आणि तेच करत असताना पाहायला मिळतात मिस्टर संतोष. संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा संतोष यावेळेला बॅकफुटला गेले. बॅटचा फेस ओपन करत असताना एक्स्ट्रा कव्हरला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू आणावा लागेल. सरळ चेंडू 4 धावांकरता. गुड शॉट, गुड टायमिंग, चौकार. दादा खानी उडे गावाला. कृष्णा की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस ओवर में और शॉट सिलेक्शन बहुत ही बढ़िया है. जब जब इनके पाले में गेंद आती है तो बाउंड्री लाइन के बाहर भेजते हैं. संतोष अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं. अभी तक 3 गेंदों में 10 रन आए. स्कोर 33 रन 1 विकेट के नुकसान पर. कनेक्ट 11 टारगेट बिल्कुल बड़ा है और उनको पता है कि अगर टारगेट बड़ा है तो कम से कम वो 2 गेंदबाजों को टारगेट करने का समय भी आ गया है. संतोष फिलहाल अपने बॉलिंग मार्फत तैयार. फ्लैंक स्वीप पर खिलाड़ी पॉइंट है. उसके साथ कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी. ऑफसाइड पर यहाँ अगर देखें तो 4 खिलाड़ी है. ओहो, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही. आंसर पर खेलने का प्रयास किया गया था. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. स्कोर 33 1 विकेट के नुकसान पर. 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गणेश काकड सर सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील जिथे असतील तिथे आणि सांगत असतील मिस केली ही स्पर्धा. ऑन साइडला खेळण्याचा जरूर मनसुबा बनवला होता परंतु या वेळेला इरादे पक्के स्पष्ट नाही आहेत. सादिक अन्सारी त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ज्या खेळाडूच्या नावावर 9 बॉल 9 षटकार मारण्याची किमया, मॅन फ्रॉम वसई गाव. आणि संतोष एका साइडला जर आपण पाहिलं प्रशांतजी तर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया या सुद्धा गोलंदाजाने आपल्या नावावर केलेली आहे फलंदाजी करताना चिमाजी अप्पा मैदानात वसई गाव. फुल टॉस गेंद ऑन सर पर खेल दिया. बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी वाइडनेस लॉन्ग ऑन क्षेत्र में चले गए. बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को रोका गया है. यहाँ से फील्डिंग बहुत बढ़िया हो रही है. संतोष 1 ओवर 12 रन उनको कोई सफलता नहीं मिली. 3 ओवर के बाद 35 रन 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए अभी भी लक्ष्य बहुत बड़ा है. मजा आएगा, कहीं मजा आएगा. एक छोटे से ब्रेक के साथ विजयासाठी 18 बॉल आणि 38 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. 18 बॉल 38 धावा हे सामन्याचं समीकरण. कृष्णाचं
जबरदस्त कौतुक करावं लागेल प्रशांतजी. ज्याप्रमाणे सलमान खानने अप्रतिम कामगिरी केली आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय त्याची बॅट फिरवण्याची शैली, त्याचा परिपूर्ण बॅटचा फ्लो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा त्याचा परिपूर्ण बॅटिंग ट्रान्स पाहायला मिळतो, अप्रतिम पाहायला मिळतो. ऑल ओव्हर जर आपण पाहिलं कृष्णा वेरी वेल प्लेड, सुपर बैटिंग. सत्यनारायण कुपर के कप्तान को मैं देख रहा हूँ इस वक्त हमारे कॉम्बॉक्स के सामने. हरीश स्वागत है. और 45 में इनका जलवा बिल्कुल बहुत बार देखने का मौका मिलता है. संदीप करवत गेंदबाजी करने के लिए 18 गेंदे और 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, और 12.67 के अवसर से आपको रन बनाने पड़ेंगे. कृष्णा 27 पर 14 गेंदों का सामना किया. अजीत ने अपना खाता नहीं खोला. अवसर पर 5 खिलाड़ी फिलहाल बल्लेबाज अजीत के लिए. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है और 3 खिलाड़ी बाउंड्री पर, 1 खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. अच्छी गेंद थी, ड्राइव किया कवर क्षेत्र में, स्ट्राइक पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए. गेंद को रोका गया लेकिन 1 रन आप नहीं बचा पाएंगे. कप्तान बहुत तेजी के साथ आए थे साथ. देखिए एक बार फिर रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया था, ड्राइव किया, स्ट्राइक कवर क्षेत्र में बहुत तेजी के साथ खिलाड़ी आए लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. स्कोर अगर देखें तो यहाँ से सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 36 रन 1 विकेट के नुकसान पर. 17 गेंदे और 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. निश्चित स्वरूपात 17 बॉल 37 धावा. अनिल घरात पुढे सरसावले गेले होते, चांगले क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, फिजिकल ट्रेनर म्हणून आपण पाहू शकतायत अनिल घरात. त्यांना काय अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये, ही खासियत राहिले. आणि अर्नाळाचा ब्रँड गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर राज्य करतोय, तोच फिरकीचा जादूगार संदीप करवत. फॅब्युलस बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार बाय संदीप करवत. एक्सलेंट बॉलिंग बाय संदीप करवत. फिलहाल टिप्पा खाने के बाद घुमा मिल रहा है. अच्छा लेग ब्रेक कर रहे हैं बल्लेबाज कृष्णा के लिए. इस बार खेलना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, टप्पा खाने के बाद घुमा मिला और गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. फाइन लेग पर खिलाड़ी तैनात था, उन्होंने बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग की, गेंद को रोका गया. अब 15 गेंदे और 36 रनों की जरूरत है. कहानी बहुत दिलचस्प चल रही है मैदान के अंदर. टोटल बड़ा है और बैटर भी बड़ा चल रहा है. निश्चित स्वरूपात 15 बॉल 36 धावेची आवश्यकता, 37 धावा फलकावर. सादिक अन्सारी क्षेत्ररक्षण फील्ड सजवत असताना पाहायला मिळत आहेत. अमर कोळीला एक्स्ट्रा कव्हरवरून थोडंसं डीप मध्ये घेतलं गेलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला संदीप करवत स्वतः त्या चेंडू खाली येत आहेत. एफर्टलेस, अप्रतिम प्रयत्न चांगले केले गेले होते. अशा वेळेला फार कठीण असतं प्रशांतजी, जेव्हा तुम्ही करता पुढे जाऊन पुन्हा एकदा आय साइड आय कोऑर्डिनेशन मजबूत असावं लागतं, हातांची ओंजळ प्रॉपरली असावी लागते, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट या सर्व काही गोष्टी एकत्रित आणाव्या लागतात. परंतु या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खरोखरच प्रयत्नांना यश जरी मिळालं नाही परंतु 100% यावेळेला दिले गेलेत. बिल्कुल सही. यहाँ अगर देखें तो दोनों खिलाड़ी जो है बल्लेबाज की बात करें तो कृष्णा 28 पर खेल रहे, अजीत 3 पर बल्लेबाजी कर रहे. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद. क्या कैच लपक गया. बिल्कुल इस वक्त बढ़िया फील्डिंग बाउंड्री लाइन पर हुई है और संदीप करवत को मिला विकेट. अजीत संतोष, इस वक्त संतोष है बाउंड्री लाइन पर. ओ कमाल का कैच था ये. व्हेरी वेल कॅच. अप्रतिम संतोष एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर कॅच आपण पाहू शकला. आता अगदी जमिनी लगत या ठिकाणी काही इंचांवर यावेळेला झेल टिपला गेला, कारण एक हरवणारी खेळाडू म्हणून ब्रँड ऑफ गिरीजचा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपण पाहिले या खेळाडूला सुद्धा, आणि सुंदर झेल टिपला गेला. नासिर उर्फ पापा यावेळेला आपण पाहू शकतायत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 39. पापाचं नाव घेतलं आणि डेफिनेटली कुडूस संघाचा सिराज शेख, ज्याला विवेस लक्ष्मणने अप्रतिम आपण पाहू शकली होती, शाबासकी दिली होती. यावेळेला ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फार वेगाने त्या ठिकाणी धावतायत क्षेत्ररक्षक. फील्ड करतील मिस्टर पराग की अफजल त्या ठिकाणी येत आहेत. यावेळेला आपण पाहतायत
अफजल पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40. म्हणजेच इथून प्रशांतजी 12 बॉल आणि 33 धावा. अभि नाही तो कभी नाही. कारण शिवनेरी चषक 2024 आपण पाहतायत. 3 वर्ष डे फॉर्मॅटमध्ये पाहिलं. 4थ्या वर्षात एक नवीन संकल्पनेचा जरूर या ठिकाणी विचार केला आणि ती संकल्पना स्वप्न सत्यात साकार करताना पाहायला मिळते. कारण एक आयोजन म्हटलं की घर कमी आणि मैदान जास्त, हेच जणू समीकरण आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. मैदानाला जास्त वेळ आणि परिवाराला कमी वेळ, म्हणजेच हे गणित जे आहे ते मात्र आपण पाहतात हे आयोजन पाहायला मिळतं. म्हणून म्हणतात की स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत, स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी स्वप्न सत्यात साकारण्यासाठी तुमची हिंमत फार महत्त्वाची गोष्ट असते आणि तेच या ठिकाणी शिवनेरी चषकाच्या आयोजकांनी मिळून मिसळून या स्पर्धेला शिवनेरी चषक 2024 ला उभारी मिळवले गेले. संतोष का ये दूसरा ओवर, पहले ओवर में 12 रन दिए थे कृष्णा 28 पर खेल रहे, बहुत ही उम्दा पारी, 16 गेंदों का सामना किया है. के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है. नासिर 1 पर खेल रहे, कृष्णा 28 पर, स्कोर 40 रन 2 विकेट के नुकसान पर. 11 बॉल 33 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मिस झाले आणि सरळ चेंडू जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. नशिबाचा चौकार 22च्या स्वरूपात मिळतील 4 धावा. क्या बात आहे. नो बॉल व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत जर आपण पाहू शकला तर 5वं षटक सुरू आहे, परंतु एक सुद्धा तदनंतर एक्स्ट्रा चेंडू फेकलेला नाही आहे. ही खासियत राहिले. संतोष ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ही संतोषची खासियत राहिले. एक फॉर्मॅट मधून आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होता संतोष डावले स्वतः मात्र खेळतात एक फॉर्मॅट मधून. आज 40+ ला या ठिकाणी प्राधान्य देत असताना पाहायला मिळतात. ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय अफजल त्या ठिकाणी फेकी करतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपात की लेग बाईज मिळेल. सागर मोरेसर त्या ठिकाणी दर्शवतात. संघाची धावसंख्या अक्षय पाटील आम्हाला दर्शवतात जाऊन पोहोचते जवळजवळ 45. काय म्हणतील प्रशांतजी, इथून खूप चांगली गोलंदाजी राहिली. संतोषने आतापर्यंत 10 बॉल फेकलेत, त्यामध्ये फक्त 12 धावा. विकेट नाही मिळाली परंतु इकॉनॉमी अप्रतिम. बिल्कुल सही आपने कहा. और टप्पा खाने के बाद उछाल था, ऑन द टॉस गेंद को खेल दिया पॉइंट बाउंड्री की तरफ. खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. सात बॉल आणि 24 धावा. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. 17 बॉल मध्ये 32 धावा. कृष्णा क्लासिकल बॅटिंग. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. शिवनेरी चषक षटकार. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला, आत्तीचा माइला. वेलकम बॅक. 6 बॉल 18 धावेची आवश्यकता. क्लास क्वालिटी. यावेळेला फलंदाजी 18 बॉल 38 धावा इंडिव्हिज्युअल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी केले. जो बॉटम हँडचा उपयोग करतो ना, कठीण असतं अशा वेळेला प्रशांतजी, परंतु जन्मतः ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता, जेव्हा तुम्ही बॅट प्लॅस्टिकची घेता, त्यावेळेला तुमची ग्रीप असते ना, ती तिथून जी सुरुवात होते ती शेवटपर्यंत लेदर क्रिकेट म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेट, परंतु लेदर क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पालघरमध्ये 3 ते 4 अशा फलंदाजांना पाहिलंय. नाशिकच्या खेळाडूला सुद्धा मी पाहिलंय, परंतु इथे कृष्णाने अफलातून फलंदाजी केले. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 18 बॉलमध्ये 38 धावा, परंतु इथे विजयासाठी 6 बॉल 18 धावा. देखिए जिस तरह से बल्लेबाज कृष्णा बल्ला पकड़ रहे हैं, इस तरह के जो बल्लेबाज है सलमान और कृष्णा ऑन साइड पर बहुत ही लाजवाब बल्लेबाजी करते हैं. 6 गेंदें 18 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड रेट 18 का है. 55 2 विकेट के नुकसान पर कनक 11. अब निर्णायक ओवर में गेंदबाजी करेंगे पट्टू. 6 गेंदें और 18 रनों की जरूरत है मुकाबला जीतने का. समय आपको ज्यादा नहीं लेना है.
वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। संतोष का स्पेल 2 ओवर 22 रन को में नहीं मिली। बेहतरीन बल्लेबाजी रही है कृष्णा की। 8 गेंदों का खेल, 18 गेंदे, बिल्कुल आप 18 गेंदे और इस वक्त 38 रन बनाए हैं। अभी 6 गेंदे और 6 गेंदों में 18 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 5 ओवर के बाद 55, 2 विकेट के नुकसान पर कनक 11। पिछला ओवर बहुत ही बढ़िया था। अफजल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे बल्लेबाज नासिर इज प्लेइंग ऑन 1, कृष्णा प्लेइंग ऑन 38, स्कोर ऑफ 55 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अफजल या वेळेला 40+ क्रिकेट PDPL सुद्धा हाताळलं गेलं होतं। 6 बॉलमध्ये 18 धावेची आवश्यकता, क्लास बॅटिंग। कृष्णाचं मी कौतुक करेन या वेळेला। एक कृष्णा तर नाव ऐकलं ज्याने थैमान घातलं। आता 40+ क्रिकेट सुद्धा आपण पाहतायत। सरळ बॅटने खेळला गेला या वेळेला, सेन्सिबल क्रिकेट। पाय हे सेन्सेशनल क्रिकेट आहे प्रशांतजी। जर एखाद्या फलंदाजाची बॅट या वेळेला बोलू लागले तर आपण नॉन स्ट्राईक एंडला येऊन त्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेणं फार गरजेची गोष्ट असते आणि हेच केलंय। आता 5 बॉल आणि विजयासाठी 17 धावेची आवश्यकता। क्लास, क्वालिटी दर्जाची फलंदाजी। अफजल अपने बॉलिंग मार्क पर तैयार। कृष्णा 38 पर खेल रहे हैं। सामना करेंगे अफजल का। अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर कनक 11। एक रोचक मुकाबला देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। और टॉस गेंद ड्राइव किया आंसर पर लॉकर बॉडी की तरफ। शैलू बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया। यह खतरा हो सकता है। थ्रो अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है। प्रभुत्व एक शिकार नॉन स्ट्राइकर इन पर था, एक शिकार स्ट्राइकर इनकी तरफ, दोनों तरफ मौका था, लेकिन आपने टारगेट किया था कृष्णा को। बात नहीं बनी है। बेहतरीन रनिंग विकेट देखने का मौका मिला दर्शकों को। 58 रन, 2 विकेट का नुकसान पर समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है और 4 गेंदे और 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 4 बॉल 15 धावेची आवश्यकता। नीड 15 रन्स फ्रॉम 4 बॉल्स। सुपर मॅच। मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 15 सुपर ओव्हर होईल का? प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले। प्रत्येक जण सांगतायत एक तरी सुपर ओव्हर व्हायला हवी। पुन्हा एकदा बॉलर तयार। अफजल ऑन साइडला जरूर खेळायला गेलाय। पुन्हा एकदा शैलेंद्र घोडेकर पुढे सरसावतोय। ब्रँड ऑफ नायगाव फेकी करेल। ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी काय असते हे शैलू यावेळेला जाणत असताना पाहायला मिळतोय। प्रथमतः प्रवास प्रोफेशनल क्रिकेट पासून सुरुवात झाली। अप्रतिम एकगाव एक फॉर्मॅट मध्ये कधीही विसरत नाही एकविरा नायगाव संघाचा एक भरवशाचा आणि ट्रम्प कार्ड असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशांतजी जबरदस्त सामना। मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावेची गरज। परंतु अफजलचं मी कौतुक करेन। 3 बॉलमध्ये 4 धावा फक्त खर्च केलेत। लेंथ अँड लाईनचा राजा पुन्हा एकदा बॉल तयार। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न। बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर अभिजित सुर्वे बबली ब्रँड ऑफ निर्मळ आपल्याला पाहायला मिळतोय। लॉन्ग स्टॉप रिजनला खूप चांगली गोलंदाजी। प्रशांतजी काय म्हणतील? आपके बाहर गेंदबाजी कर रहा हो, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। फिलहाल ज्यादा गेंदे तो आपके पास नहीं है। 4 गेंदों का खेल। अफजल ने लाजवाब गेंदबाजी की। 8 रन, 2 विकेट के नुकसान पर। नासिर 3 पर बल्लेबाजी कर रहे। कृष्णा स्ट्राइक रेंज पर। ऑफ के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया खूबसूरत स्ट्रोक। अरेस्ट ने गेंद को फील्ड किया है। अफजल की कमाल की गेंदबाजी। 61, 2 विकेट के नुकसान पर। अब पार्टनरशिप 12 गेंदों में 22। रफ्तार बहुत बढ़िया है, लेकिन क्या अब टारगेट की तरफ जाएंगे वो देखना बहुत जरूरी। नासिर ऑन स्ट्राइक। खूप चांगली गोलंदाजी या वेळेला। आज महेशजी पागदरे असते या संघामध्ये तर आज अफजलची पाठ थोपटली असती आणि अशा वेळेला आपण पाहतायत संघ विजय होत असताना पाहायला मिळतोय। वसई 11 कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक कनक 11। खूप चांगला खेळ आपण सुद्धा दाखवला। एवढ्या लांबून या ठिकाणी प्रवास करत या ठिकाणी उपस्थित झाले। भांडूपवरून खास करून तुम्ही एका कॉलवर या ठिकाणी उपस्थित झाले।